रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्ण फुलाचा उपयोग भगवान महादेव, भगवान विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये देखील केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. गोकर्णी घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी लाभते. गोकर्णी फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार भरपूर आहेत. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्यामुळे आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुखशांतीचे वातावरण राहते, भगवान विष्णूंची कृपा राहते आणि शनिदेवाचा कोप देखील शांत राहतो. यासाठी हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा असतो. कसा करायचा, कोणत्या कारणास्तव करायचा, महत्त्वाचे 3 उपाय सांगितलेले आहे. संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे.